सकाळी संजय दिना पाटील यांच्या संदर्भात आपण पोलीस आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे। या पत्राच्या संदर्भात संजय दिना पाटील यांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना धमकी दिलेली आहे, शिवीगाळ केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या धमक्या, खून, हत्या, खंडणी याचा ऊत आलेला आहे। याचं कारण सरकारचं या सगळ्या अपप्रवृत्तींना संरक्षण आहे। पत्रकारांना खुलेआम धमकी एक लोकप्रतिनिधी देत असेल आणि राज्याचे मुख्यमंत्री हसत हसत तो प्रश्न उडवत असत, त्या संदर्भात मी पाहिलं त्यांना, मी किती गांभीर्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं हे मी पाहिलं। मला आठवते काही वर्षापूर्वी, म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी मुंबईमध्ये निखिल वागळे आणि शिवसैनिक यांच्यामध्ये मोठा वादंग झाला होता। पत्रकार निखिल वागळे महानगरचे संपादक आणि आमच्यात म्हणजे मोठा वादंग झाला होता। आम्ही काही त्यांना ठार वगैरे मारण्याची धमकी दिली नव्हती असं मला आठवतंय, आता काय मला नीट आठवत नाही। तेव्हा देशभरातले पत्रकार मुंबईत येऊन शिवसेना भवनासमोर धरणं धरून बसले होते। पत्रकारितेवर हल्ला, पत्रकारितेवर हल्ला। मग आता देशभरातले ते सर्व पत्रकार कुठे गेले? मराठीतले पत्रकार आपण सगळे लढताय पाहिलं मी। कोणी असेल, मी जरी उद्या पत्रकारांना मारण्याची धमकी दिली तरी माझ्या विरुद्ध सुद्धा त्या प्रकारचा आवाज उठला पाहिजे, एक लक्षात घ्या। या महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेची फार मोठी परंपरा आहे आणि पत्रकार हा आमचा या देशाचा चौथा स्तंभ आहे। आता या चौथ्या स्तंभाला मोदी, अमित शहा, काही लोक अजून मानत नाहीत या चौथ्या स्तंभाला, ही गोष्ट सोडून द्या। तरी तो चौथा स्तंभ हा मजबूतीनं उभा राहायला पाहिजे। हा चौथा स्तंभ म्हणजे कृष्णाची करंगळी आहे, त्याच्यावर त्या देशाचा गोवर्धन आजही टिकून आहे। जर कोणीही धमकी दिली असेल, कोणी असेल, तर मला असं वाटतं मुंबई पोलिसांनी, गृहमंत्र्यांकडून आमची अपेक्षा आहे खरं म्हणजे, त्यांनी याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश न आणता संबंधितावर कारवाई केली पाहिजे। कॅमेऱ्यासमोर लोकांना बॉम्ब न मारण्याची धमकी दिली जाते, त्याचे समर्थन होत आहे। कॅमेऱ्यासमोर लोकांना स्मशानात पाठवण्याची धमकी दिली जाते, कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना ठार मारण्याची धमकी दिली जाते। मला वाटतं राज्यातलं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे। हे राज्य कलंकित होत आहे, हे राज्य बदनाम होत आहे। या राज्यातला संस्कार आणि संस्कृती ही गेल्या काही काळामध्ये धुळीस मिळवली जाते। आमचा महाराष्ट्र